अलिबागहून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। अलिबाग जिल्हा रुग्णालयातील 2022 मधील नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे। या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईच्या नामांकित सर जे समूह रुग्णालय येथील 5 वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांच्या समितीने या प्रकरणाचा सविस्तर तपास केला। या समितीच्या अहवालानंतर तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियल शेंडे यांच्या विरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित माता सुष्मिता काटले यांनी सुरुवातीपासूनच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला होता। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पोलिसांनी केलेल्या या सखोल तपासावर आणि कारवाईवर पीडित मातेने आता समाधान व्यक्त केले। सरकारी रुग्णालयातील या गंभीर निष्काळजीपणामुळे वैद्यकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली आहे। अंचल शिंदे अर्चना दलाल मॅडमचा सुद्धा आभार मानतो, कारण पोलिसांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। डॉक्टरांनी दिलेला रिपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सिव्हिल हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी हक्काचं हॉस्पिटल आहे। अनेक माता भगिनी आपल्या डिलिव्हरीसाठी नवी स्वप्न बघण्यासाठी नवीन बाळाला जन्म देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून येतात। तर आपण मी FIR वाचली असता बघितलं की त्याच्यात त्यांना नर्सनी फोन करून सुद्धा बोलवलं होतं, तरी सुद्धा त्या आल्या नाहीत। त्या न आल्यामुळे त्यांना आज बाळ गमावावं लागतंय। मी तर सरकारला हीच विनंती, रायगड जिल्हा हा डेव्हलपमेंटमध्ये, अलिबाग तालुका हा विकासाच्या दृष्टीने सोन्याची कोंबडी, अंडी देणारी कोंबडी तुम्ही जर बघत असाल तर या सिव्हिल हॉस्पिटलकडे बघणं गरजेचं आहे। कित्येक मातांना मुलं गमावावी लागतात। आज रुपेशभाई किंवा ताईंच्यामुळे त्यांनी तक्रार केली म्हणून हे प्रकरण आजपर्यंत उघडकीस आलं, सगळं प्रयत्न केल्यामुळं। पण ज्या आदिवासी भगिनींची मुलं दगावली जातात त्यांना न्याय कोण देईल? माझी विनंती आहे की नुसती FIR दाखल करून गुन्हे दाखल करून काही उपयोग होणार नाही। अशा डॉक्टरांच्यावर त्यांची सनद रद्द करणं गरजेचं आहे आणि अशा डॉक्टरांना डॉक्टर की प्रॅक्टिसमधून हद्दपार करणं गरजेचं आहे। कारण का गेलेलं मूल परत तुम्ही आणून देणार आहात का? तर सदरच्या याच्यावर लवकरात लवकर त्यांना अटक करावी, त्यांचं लायसन्स रद्द करावं। इथल्या स्थानिक आमदारांना, इथल्या जिल्हा प्रशासनांना, कलेक्टरांना माझी विनंती आहे की सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण जातीने लक्ष द्यावं। विकासाचा मुद्दा म्हणून अलिबागकडे बघू नये किंवा विकासाची अंडी देणारी कोंबडी म्हणून अलिबागकडे बघू नये। सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण तातडीने बघावं आणि ज्या मातांना अशी मुलं गमवावी लागतात त्या डॉक्टरांना तात्काळ सस्पेंड करणं ही सुद्धा मागणी गरजेची आहे। नुसती अलिबागला व्हिजिट द्यायची किंवा येऊन नुसती भेटून जायचं हे करू नये, माझी विनंती आहे। आम्ही आमदार साहेबांना पण रिक्वेस्ट करणार आहोत की अशा डॉक्टरांवर डायरेक्ट कारवाई होणं गरजेचं आहे। मी अलिबाग पोलीस स्टेशनचं आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी हा प्रयत्न करून आज ही FIR झालेली आहे। हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल हॉस्पिटलचा पण आणि पोलिसांचाही आभार। धन्यवाद। मी सुष्मिता रुपेश काटले, राहणार बेलोशी। मी 2022 साली गरोदर होती। तर मला 14 मे 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे ॲडमिट करण्यात आले होते। 15 तारखेला सकाळी मला लेबर रूमला घेण्यात आले, तेव्हा डॉक्टर प्रियल शेंडे तिथे हजर नव्हत्या। माझी डिलिव्हरी ही नर्स लोकांनी केली, त्यात माझं बाळ दगावलं आणि प्रियल शेंडे त्याच्यानंतर तिथे हजर राहिल्या आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे मी माझं बाळ गमावलं।